हाय हॅलो नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज आहे सोमवार आणि आता संध्याकाळ 7 वाजलेला आहे. इकडे मी स्वयंपाक करायला लागलो आहे आणि सगळे आज भाजीला गेलेले आहेत. आणि आता किती दिवस झालं भाजीला ताई ते कुणीच गेले नव्हते, मग आज सगळे गेलेले आहेत आणि इकडे पोरं आणि मी तेवढंच आहे. आणि इकडे मी स्वयंपाक करायला लागलो आहे आणि आजच्या स्वयंपाकमध्ये काय काय रेसिपी आहे शेअर करणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आणि इकडे लक्ष्मी आणि आशिष अभ्यास करत बसलेला आहेत आणि ह्या वर्षी 10वीला आहेत आणि शाळा अजून सुरू झालेली नाही. 15 तारखेला शाळा सुरू होणार आहे. आणि आता सकाळचं तास सुरू आहे त्यांचं 7 ते 12 वाजेपर्यंत. मग सकाळची शाळा असल्यामुळे त्याने रोज जातात. मग 15 तारखेला नेहमीप्रमाणे 10 ते 5 वाजेपर्यंत असणार आहे. आणि चला आता आजचा रेसिपी काय आहे दाखवतो. आणि पहिला इकडं मी चहा प्यायला लागलो आहे. या तुम्ही पण चहा प्यायला. इकडे डाळीची आमटी झालेलं आहे आणि बघा इकडे आमटी झालेलं आहे. जरा बारीक ठेवतो. आणि इकडे भेंडीची भाजी करायचं आहे हिरव्या मिरच्या घालून. ते कसं करायचं मी शेअर केलेलं आहे. हे भेंडी चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्याला चिकटपणा जाईपर्यंत. आणि इकडं मसाला बघा, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, शेंगदाणा, लसूण, टोमॅटो, कोथिंबीर आणि जिरं, हळद आणि हे मिक्स करून बारीक करून घ्यायचं आहे. ह्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर टाकलेलं आहे आणि थोडंसं लसूण आणि शेंगदाणा आणि 1 चमचा जिरं आणि हळद. जरा मीठ टाकून बारीक करून घ्यायचं आहे. हे बारीक करून घेतो. भेंडी व्यवस्थित भाजलेला आहे आणि चिकटपणा सगळे गेलेलं आहे. बघा भेंडी व्यवस्थित टाकून भाजलं तर नंतर जरा थोडं पाणी टाकलं तर बी चालतंय, चिकट होत नाही ते भाजी. आणि इकडे मसाला बारीक झालेला आहे आणि हे बारीक झाल्यानंतर टोमॅटो पण त्यात बारीक करायचं आहे. हे बघा टोमॅटो पण मिक्स करून बारीक करून घेतलेला आहे. आणि इकडे भेंडी पण भाजलेला आहे. गॅस बंद केलेला तयार झालेला आहे आणि भेंडी पण भाजून घेतलेला आहे. इकडे गॅसवर तेल गरम झालेलं आहे. इकडे मोठा कांदा घेतलेला आहे, 2 बारीक चिरून घेतलेला आहे. तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे. कांदा व्यवस्थित भाजलेला आहे आणि त्यामध्ये आता हे टाकूया बारीक केलेला मसाला. ते पण तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे मसाला. मी यात जास्त मसाला काहीच टाकलेला नाही. जिरं, हळद आणि लसूण आपल्या घरगुती मसालाच टाकलेला आहे. गरम मसाला, चाट मसाला असं काही टाकलेलं नाही. ते काय लागतच नाही तेवढं. हाय ते मसाला घालून भाजी केलं तर मस्त लागतं. तेलामध्ये चांगलं भाजू दे. त्यात जरा असं पाणी टाकतो. हे पण चांगलं ते खरडा पण झालं आहे, मसाला खरडा. हे काय नंतर खरडा पण करायचा आहे. इकडे आपण टाकूया आता भाजून घेतलेलं भेंडी. करून घेतो व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये जरा मीठ टाकते. मसाल्यामध्ये मीठ जर टाकलेलंच आहे, थोडंच टाकतो, जास्त नाही टाकत.
टाकूया हे पाणी जरा. आता ह्याच्यावर ताट झाकून मंद गॅसवर 5 मिनिट ठेवूया. भेंडीची भाजी बघूया तयार झाले काय. मस्त भेंडीची भाजी तयार झालेला आहे. तेव्हा अजिबात चिकट झालेलं नाही. पाणी जरा मी टाकलेलंच आहे. हिरव्या मिरच्याची भेंडीची भाजी. आता इकडे गॅस बंद करतो. आता करायचं आहे खरडा करायचा आहे. त्यासाठी मिरच्या, लसूण, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घेतलेला आहे. इकडं चुलीवर भात पण झालेला आहे, आमटी पण झालेला आहे. आणि आता अजून भाकरी करायचं आहे. पहिले इकडं खरडा, भाजी, आमटी करून घेतो. भाजी आमटी झालेला आहे आणि पहिले खरडा करून घेतो, मग भाकरी करतो. तेलात चांगलं भाजून घ्यायचं आहे मिरची. मिरच्या व्यवस्थित भाजलं तर ते खरडा चांगला होतं आहे. जास्त तिखट पण होत नाही आणि लई चप्पल पण होत नाही. भाजून घेतो. मिरच्या व्यवस्थित भाजलेल्या आहेत आणि ताटात काढून घेतो आहे मिरच्या. आणि कांदा, टोमॅटो भाजून घ्यायचा आहे. कांदा, टोमॅटो पण भाजलेला आहे आणि त्यामध्ये आता हे भाजून घेतलेल्या मिरच्या मिक्स करू. आणि कोथिंबीर आणि लसूण ते पण टाकते त्यामध्ये. आणि गॅस बंद करून जरासं पाणी सुटवायचं आणि 5 मिनिट असंच असू दे. आणि मऊ झाल्यावर बारीक करायला येते. पहिला भाकरी करून घेतो. आता ती भाजी आणि खरडा झालेला आहे आणि चुलीवर भाकरी करणार आहे. आणि भाकरी झाल्यानंतर मग खरडा बारीक करतो. आणि त्यामुळे जरा थंड पण होते आणि मऊ पण पडते मिरच्या आणि लवकर बारीक होते. त्याला भाकरी करून घेतो. भाकरी करून पण झालेला आहे. हे बघा थोडा भाकरी केलेला आहे आणि इकडं खरडा बारीक करायचा आहे. गार पण झालेला आहे आणि मऊ पण झालेला आहे. आणि हे तव्यातच बारीक करतो. तव्यामध्येच बारीक करतो. हे बघा 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं टाकतो आणि ह्यात बारीक करतो. खरडा बारीक झालेला आहे. चला खरडा पण बारीक झालेला आहे आणि बाकी स्वयंपाक पण आवरलं आहे. खरडा आणि भाकरी, चुलीवरची भाकरी आणि खरडा. चला या तुम्ही पण खायला. पातेल्यामध्ये काढून घेतो. सगळा स्वयंपाक आवरलेला आहे आणि भाजीला गेले आहेत, अजून कोण आलेलं नाही. आता वाजले 9 वाजलेला आहे. तर संध्याकाळचं जेवण काय काय आहे बघा. इकडं आहे भात, आमटी आणि हे खरडा आणि हिरव्या मिरच्याची भेंडीची भाजी आणि हे भाकरी. चला या जेवायला तुम्ही पण. स्वयंपाक आवरलेला आहे आणि आता भाजीला गेले. तिने आल्याबरोबर सगळे जेवायला बसायचं आहे. आणि चला या तुम्ही पण जेवायला. आजची जेवणाची
ताट आहे आणि काय काय आहे बघा. भेंडीची भाजी आहे, आमटी, भात, खरडा आणि भाकरी. सगळे येऊपर्यंत आम्ही इकडं बाहेर बसतो. पोरं बसलेलं आहे तिकडं, आशिष आणि लक्ष्मी. हे बघा पाठ बघत बसलेला आहे. इकडं सगळे आलेले आहेत आणि सगळ्यांचं जेवण पण झालेलं आहे. आणि लाईट गेली होती, आत्ता आल्यात लाईट आल्यावर आणि परत ब्लॉगनं सुरू केलं आहे. आणि आता सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि व्हिडिओ इथंच थांबवतो. प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.